आज आपल्या नगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त आणि तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके राजापुरी साहेब यांचा आज सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आणि या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले रिपब्लिकन पक्षाचे राज्याचे सचिव आदरणीय मंगळराव बाळगे साहेब, कोल्हापूर जिल्ह्याचे कार्याध्यक्ष आदरणीय रत्ता मिसाळ, या नगरीचे रिपब्लिकन पक्षाचे शहराचे अध्यक्ष आदरणीय श्रीनिवास कांबळे, कोल्हापूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष आणि या नगरीचे आदरणीय प्रतिष्ठित नेते कार्यकर्ते आणि आमच्या जिल्ह्याचे उपाध्यक्ष आदरणीय दीपक भोसले साहेब, माजी जिल्हा परिषद सदस्य आणि आमचे मित्र आदरणीय देवानंद कांबळे सर, आमचा प्रज्योत कांबळे, अमर कांबळे, आमचा बॉस संजय कांबळे आणि या निमित्तानं आपण सगळे राजापुरे साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले सर्व त्यांचे मित्र परिवार मंडळी. खरं तर इतक्या वर्षाची सेवा झाल्यानंतर विशेषतः माणूस कधी घराकडे जाईल आणि त्याच्या जाचातून आम्ही कधी मुक्त होईल असं सगळ्या कर्मचाऱ्यांना वाटत असते. परंतु आज इथली स्थिती बघितली ती वेगळी होती की हा माणूस रिटायर होऊ नये, हा माणूस आपल्यातून निघूनच जाऊ नये असं इथल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला वाटत होतं. इथल्या प्रत्येक कर्मचाऱ्याची भावना होती की आपला अधिकारी नसून आपल्या रेशन कार्डामधला एक मेंबर आज आमच्यातून नाव कमी करून चाललेला आहे असं इथल्या कर्मचाऱ्यांची भावना होती. म्हणजे इतकं प्रेम, इतकी माया, इतकं ममत्व इथल्या सर्वसामान्य कर्मचाऱ्यांच्यावर त्यांनी लावलं होतं. तिथल्या अधिकाऱ्यांच्या पासून ते तळातल्या सफाई कामगारांच्या पर्यंतचं जे प्रेम आहे ते प्रेम अगदी निखळ प्रेम राजापुरे साहेबांच्यावर होतं. आणि राजापुरे साहेब आज जरी खऱ्या अर्थानं सेवानिवृत्त झाले असतील वयाच्या निमित्तानं, म्हणजे वयाच्या अटीनुसार जरी हे झाले सेवानिवृत्त झाले असेल तरी इथल्या कर्मचाऱ्यांना अजून सुद्धा राजापुरे साहेब हे आमचेच आणि आमचे बॉस आहेत अशा पद्धतीची भावना इथल्या कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये आहे. मगाशी आमच्या निवासानं सांगितले की आमच्या आयुक्त मॅडमनं सुद्धा सांगितले की तुम्ही जरी रिटायर झाला असाल तर कंटिन्युटी थांबायला पाहिजे, तुम्ही इतर राहायला पाहिजे. म्हणजे एवढं चांगलं काम करून राजापुरे साहेबांनी आपला जो अधिकारी म्हणून नावलौकिक मिळवला, आपल्या खुर्चीला न्याय दिला आणि इथल्या खुर्चीला न्याय देत असताना सर्वसामान्य माणसाला, सर्वसामान्य कर्मचाऱ्याला कदापिही आपल्या खुर्चीचा उपमर्द होणार नाही किंवा आपल्या खुर्चीचा त्रास होणार नाही अशी भूमिका घेऊन त्यांनी आपली सेवा बजावली. हे निश्चितपणानं लोकशाहीला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला साजेसं स्वदेस असं काम ते सेवा बजावत असताना सुद्धा त्यांनी आंबेडकरी चळवळीकडे प्रचंड मोठं लक्ष दिलं होतं. आंबेडकरी चळवळीची नाळ असलेले हे अधिकारी आहेत. आंबेडकरी चळवळीपासून कधीही ते तसूभरही बाजूला गेले नाही आणि तसूभरही बाजूला गेले नसल्यामुळं दीपकनं मगाशी सांगितलं की आम्ही त्यांच्या विचारातून, त्यांच्या जडणघडणीतून किंवा त्यांच्या सहवासाच्या ह्याच्यातून आम्ही घडलो. म्हणजे चळवळीवर इतकं प्रेम की मी अधिकारी असताना सुद्धा माझं कर्तव्य आहे की आंबेडकरी चळवळ चालवायला पाहिजे, आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना बळ द्यायला पाहिजे आणि आंबेडकरी चळवळीचा विचार हा तळागाळामध्ये पोचायला पाहिजे ही भावना मनामध्ये ठेवून अगदी सेवेत असताना सुद्धा त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे चळवळीला मदत केली. हे निश्चितपणानं समाजाला दिशादर्शक आणि समाजाला प्रेरणा देणारं, समाजाला स्फूर्ती देणारं त्याचं हे काम आहे. आज जरी महानगरपालिकेच्या कामातून ते निवृत्त झाले असले तरी सुद्धा इथून पुढचा त्यांचा जो अनुभव आहे तो इथल्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी राहणार आहे, कर्मचाऱ्यांच्या बरोबर राहणार आहे आणि कर्मचाऱ्यांची जी नाळ आहे आतापर्यंत जोडलेली ती तुटू न देता
ते कायमपणे सातत्यानं या महानगरपालिकेच्या कामामध्ये अग्रेसर राहतील, आंबेडकरी चळवळीमध्ये अग्रेसर राहतील, यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका आमच्या मनामध्ये नाही. सर, आपलं उर्वरित आयुष्य आहे हे आंबेडकरी चळवळीबरोबरच तुम्ही इथल्या लोकांना सेवा देण्याबरोबरच घरातल्या कुटुंबियांच्या बरोबर सुद्धा घालवावं. कारण आता कुटुंबाला तुमच्या सहवासाची, कुटुंबाला तुमच्या प्रेमाची गरज आहे. आणि मग कुटुंबाला ही सहवासाची गरज असताना उठून सुटून 9 वाजले की दार म्हणजे ऑफिस उघडायच्या अगोदर तुम्ही इथं हजर असायचा. काय आता बाकी म्हणजे ऑफिसला या, परंतु घरातलं सुद्धा, घरातल्यांचं सुद्धा प्रेम, घरातल्यांचं सुद्धा काय तुमचा म्हणजे सहवास आहे किंवा घरातल्यांना सुद्धा तुमचा स्वभाव. आता मला वाटतंय कर्मचाऱ्यांना जेवढा स्वभाव माहिती असेल तेवढा घरातल्यांनी माहिती नसेल. कारण पाहुणा आल्यासारखं यायचं आणि पाहुणा आल्यासारखं जायचं अशी स्थिती. काय जेवायपुरतं आणि ताट वाढायपुरतं तुम्ही घरात असायचं राहा, नाहीतर कायम ह्या लोकांच्या कामामध्ये, समाजाच्या कामामध्ये आपण वेगळा असायचा असा. पण घरातल्यांना सुद्धा या निवृत्तीनंतरचा वेळ द्यावा. कर्मचाऱ्यांच्या समस्या सुद्धा आतापर्यंत ज्या सोडवल्या त्या सोडवाव्या एवढी भावना व्यक्त करतो. आपण आजपर्यंतची जी बजावलेली सेवा आहे त्या सेवेमध्ये तुम्ही सर्वसामान्य माणसांना कामं दिली, अनुकंपामध्ये असणाऱ्या लोकांना नोकऱ्या दिल्या, सेवा करण्याची संधी दिली, याबद्दल तुम्हाला मी निश्चितपणानं धन्यवाद देतो. आणि आंबेडकरी चळवळ, घर आणि पुन्हा महानगरपालिका असं सूत्र तुमच्याकडून सातत्यानं चालावं याची एवढी इच्छा व्यक्त करतो. तुम्ही सेवेतून निवृत्त झालात, मी इतक्या वर्षाची अत्यंत प्रामाणिकपणे सेवा केला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. इथं संपत आहे.